वसई विरार शहरात गेल्या काही वर्षात ऑटो रिक्षांची संख्या झपाट्याने वाढली असून वाहतूक व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसतोय। शहरात सध्या 30,000हून अधिक रिक्षा धावत आहेत। मात्र या वाढत्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध अधिकृत रिक्षा थांबे अपुरे पडत असल्याने अनेक ठिकाणी बेकायदेशीर रिक्षा थांब्यांचे जाळे निर्माण झाले आहे। सध्या शहरात 145 अधिकृत रिक्षा थांबे असले तरी वाढत्या रिक्षांमुळे ते पुरेसे ठरत नसल्याची स्थिती आहे। अनेक ठिकाणी रिक्षा चालक रस्त्याच्या कडेला किंवा गर्दीच्या ठिकाणी अनधिकृतपणे थांबे तयार करून प्रवाशांची वाहतूक करत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि वसई विरार महानगरपालिका संयुक्तपणे सर्वेक्षण करणार आहेत। या सर्वेक्षणाद्वारे शहरातील आवश्यक ठिकाणे निश्चित करून नवीन रिक्षा थांबे उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात शहरातील 40 ते 50 ठिकाणे रिक्षा थांब्यांसाठी निश्चित करण्यात येणार आहेत। त्यानंतर संबंधित प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। त्यामुळे बेकायदेशीर रिक्षा थांब्यांवर कठोर कारवाई करून नियोजनबद्ध आणि अधिकृत रिक्षा थांबे निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। आता प्रशासनाच्या नव्या सर्वेक्षणातून या समस्येला कितपत दिलासा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार।